पेण तालुक्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर थंड पाण्याच्या जारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असताना काही आरो आणि पाणी जार प्रकल्पांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अनेक पाणी जार प्रकल्पांची आवश्यक नोंदणी आणि गुणवत्ता तपासणी होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जाते। नियमानुसार पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणे, प्रयोगशाळा चाचण्या करणे आणि गुणवत्ता अहवाल ठेवणे आवश्यक असते। मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। राज्यात अन्न व औषध प्रशासनाने विविध खाद्यपदार्थांमधील भेसळ विरोधात धडक कारवाया केल्या आहेत। याच धर्तीवर पेण तालुक्यातील आरो आणि पाणी जार व्यवसायाची देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरतीये। तालुक्यात किती आरो प्लांट कार्यरत आहेत, त्यापैकी किती जणांकडे वैध परवाने आणि नोंदणी आहे याची माहिती सार्वजनिक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान सर्व पाणीजार प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी करून नियमभंग करणाऱ्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत असून आता संबंधित प्रशासन आणि FDA विभाग याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे।